मानवाच्या दुःखमुक्तीचा ध्यास आणि देवाजनी आयुष्यभर समर्पित होऊन पेरला, पचवला आणि पेरला त्या महाकरुणी गौतम बुद्धाच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो। संविधानात्मक क्रांती ज्यांनी या देशात घडवून आणली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वालाही मी विनम्र अभिवादन करतो। सर्व महामाता आणि महापुरुष यांना वंदन करतो। भारतीय स्वातंत्र्य, भारतीय संविधान आणि भारतीय तिरंगा यांनाही मी विनम्र प्रणाम करतो। या संविधान जागृती आणि देशाची प्रगती या टायटलखाली तिसऱ्या साहित्य संमेलनामध्ये संविधानाचा एक संदर्भ अटळपणे जोडला गेलेला आहे आणि या संमेलनाच्या संदर्भात 3-4 संस्था एकत्र येऊन हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, बहुजन हिताय बहुजन सुखाय, नंतर द्वारकामाई महिला बाल विकास, मागासवर्गीय विकास संस्था आणि आमचे समीक्षा फाउंडेशन अशा विविध संस्थांच्या मार्फत या साहित्य संमेलनाचं प्रयोजन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे। ज्यांचा वाढदिवस कालच झाला आणि त्यांच्या वाढदिवसाचा आनंद सगळ्यांनी व्यक्त केला तो लहान मूर्ती आणि अगाध कीर्ती अशा स्वरूपाचा अत्यंत निष्ठेनं काम करणारा वेडा मुलगा सन्माननीय मुकेश गायकवाड, बुद्ध धम्मावरती धम्माचं या ग्रंथाचं, बाबासाहेबांच्या ग्रंथाचं काव्यात्मक ज्यांनी अनुवाद केलेला, रचना केलेली आहे आणि या सगळ्या उपक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, सर्व अर्थानं कौटुंबिक पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक स्तरावरती ज्यांचं योगदान निर्णायक स्वरूपाचं आहे अशा शारदाताई लोंढे, डॉक्टर पिया गायकवाड आणि सरलाताई, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या सन्मान्य आणि आदरणीय अध्यक्षा विमलताई गायकवाड, त्याचबरोबर आमचे स्नेही राजन नायर, प्राध्यापक बागुल सर, ज्यांनी अत्यंत थोड्या वेळामध्ये 2 का 3 मिनिटामध्ये 3 क्रांतीचा सूत्र अत्यंत सुंदरपणानं गुंफलं आणि त्याचा संबंध इतिहास जवळजवळ 3000 वर्षाचा इतिहास त्या 3 सूत्रामध्ये बागुल सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने मांडला। ते प्राध्यापक बागुल सर आंबेडकरी चळवळीतले एक निष्णात विद्वान, मी त्यांना आंबेडकरांच्या नंतरचा सुंदर योग्य अशा प्रकारचा मान्यवर विद्वान भाष्यकार म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते डॉक्टर DT गायकवाड, प्रकाश गायकवाड ज्यांनी सुंदर गीत सादर केलं, त्याचबरोबर सुरेखाताईंनी सुंदर संचलन केलेलं आहे आणि सर्व मान्यवर, मंचावरचे सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या मान्यवरामध्ये आमचे कविमित्र हर्षानंद सोनवणे यांचा एक सर्वच उपक्रमामध्ये महत्त्वाचा वाटा असतो। त्यामध्ये सर्व कार्यकर्ते महत्त्वाचे, त्यामध्ये विशेषतः भगिनी वर्गाचा मोठा वाटा मला या संमेलनाच्या संदर्भात नियोजनात दिसतो। 1000 वर्षाच्या संदर्भात 1000 भाषणं संविधानाच्या संदर्भात पुष्प गुंफून देण्याचा प्रयत्न 3 ते 4 वर्षात करणं ही साधी तपश्चर्या नाही आणि जो विषय दुर्लक्षित आहे, जो अत्यंत ज्वलंत आहे पण तो दुर्लक्षित आहे, अशा दुर्लक्षित विषयाला सर्वार्थाचा अभ्यासपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आभासी पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून
एकत्रितपणे केला, त्याची सुरुवात आमच्या मुकेशने केली, शारदाताईने केली, विमलताईने केली, प्रियाताईने केली. उरलेली जी मंडळी आहेत, जे सोडून गेले ते सोडून गेले, आले तर आमच्यासोबत, नाहीतर एकला चलोरच्या भूमिकेतून ही निष्ठावंत अशा प्रकारची संविधान निष्ठा ज्यांनी या ठिकाणी सादर केली, त्याचं मी अत्यंत अभिनंदन करतो. आपल्या 15-16 लोकांच्या ग्रुपचं आणि त्याला येणाऱ्या नंतरच्या सगळ्या मान्यवरांचं मी अत्यंत अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. कारण संविधानाचा जागर एवढा कोणीच केला नाही, एवढा आपण निश्चित केलेला आहे. मला आठवतं लखानदूर भंडारा जिल्हा, लखानदूर तालुका, अनिल कणेकर म्हणून तिथे एक प्राध्यापक आहेत, आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत पाईक. यांनी जवळजवळ 2016 साली 15-16 संमेलनं संविधान संमेलन ते घेतात, दरवर्षी घेतात. आणि त्यावेळेस त्याला 16 वर्ष झाली होती, मी त्याला उद्घाटनाला गेलो होतो. आता पुन्हा जास्त झाले असतील. ते अनिल, नंतर अनंत भवरे नाशिकचे, यांनी तर संबंध यात्राच काढली होती, संविधान पदयात्रा काढलेली होती. आणि या संबंध पातळीवरती विचार करताना अनेक प्रयत्न मला महत्त्वाचे वाटतात. पुण्यामधला आपला विठ्ठल गायकवाड, रमाई पुत्र, हा एक वेडा माणूस आहे. त्यांनी संविधान रत्न नावाचा पुरस्कार दरवर्षी तो देतो आहे, त्याच्या संस्थेतर्फे दिला जातो. दुसरी गोष्ट, भोर तालुक्याचा प्राध्यापक रोहिदास जाधव, हाही एक अत्यंत निष्ठावंत आणि एकनिष्ठ अशा प्रकारचा संविधान कार्यकर्ता. गावागावात जाऊन संविधानमय गाव करणं ही भूमिका रोहिदासनं सबंध सवर्ण दलित सर्व समाजाच्या लोकांना एकत्र करून त्यांनी हा प्रयोग सुंदर पद्धतीनं गेली 10 वर्ष तो करतो आहे. आणि ही सबंध संविधानाची निष्ठा आणि सेवा रोहिदासनं सुद्धा जागरी ठेवलेली आहे. नंतर सुभाष वारे समाजवादी विचाराचे ग्रस्त आहेत, त्यांनी संविधानाची पुस्तिका वाटून संविधानाचा जागर ठेवलेला आहे. अनेकांचे अनेक प्रयत्न आहेत. शिवदास मजदे नाशिकचे, तेही यामध्ये सामील आहेत. अनंत भोरेच्या सोबत ते असतात. आणि म्हणून या सर्वच मंडळींच्या प्रती मी ऋणी आहे. कारण भारतीय जनतेला संविधानाचा उपदेश करून, संविधानाचं अंतरंग समजावून सांगून जागरण करण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी केला. आता सगळ्यात शेवटी तुमची संघटना ही जे संविधान जागृती आणि देशाची प्रगती, त्याचबरोबर हे संविधान विश्लेषण समिती, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संस्था, किंवा द्वारकामाई महिला, अशा प्रकारच्या संस्था, आणि आमच्या गायकवाडांचं समीक्षा फाउंडेशन, ही या संस्था या आंदोलनामध्ये, हे आंदोलन आहे जागरणाचं आंदोलन. हे कुणाला आपल्याला मारायचं नाही, तोडायचं नाही, पण तो जोडायचा आहे, माणूस जोडण्याचं आंदोलन. बाबासाहेबांनी जे शब्द पेरला, भारताच्या काळजात पेरलेला शब्द म्हणजे संविधान, आणि ही भूमिका बाबासाहेबांनी निष्ठेनं बजावलेली आहे. बाबासाहेबांचा पूर्ण विचार समाजवादी विचार, धर्मनिरपेक्ष विचार हा त्याच्यात संविधानामध्ये आलेला आहे. बाबासाहेब राज्य समाजवादी, तो समाजवाद सूत्ररूपानं या संविधानामध्ये आलेला आहे. तुम्ही तर सर्वजण प्रत्येक कलमाचं 15, 16, 41, 395 अशा सर्व कलमांचा अभ्यासपूर्वक करून हजारो कार्यकर्ते आपण बोलावून, प्राध्यापक बोलवून त्यांनाही कामाला लावलं, आणि आपण त्यांच्याकडून सुंदर पवित्र काम करून घेतलेलं आहे. आणि म्हणून या पवित्र कार्याबद्दल तुम्हा सर्वांचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढे आभार मानावेत, मी एक भारताचा नागरिक म्हणून, छोटासा नागरिक म्हणून मला निश्चितपणे याचं मूल्य आणि महत्त्व कळतं. आणि त्या कळतेपणापोटीच मी निश्चितपणे आपले आभार मानतो, आपलं ऋण व्यक्त करतो. मित्रहो, भारतीय संविधानामध्ये मुख्य जी गोष्ट आहे ते सेक्युलर भूमिका आहे. भारतीय समाजाला धर्म आहे, पण संविधानाला धर्म नाही. एक वेगळं वैशिष्ट्य आहे. संबंध समाज धार्मिक आहे आणि संविधान मात्र निधर्मी आहे. अशा निधर्मी संविधानाला आता समाज बदलायचा का संविधान बदलायचं? संविधान बदललं जाणार नाही निश्चित. पण कोण बदललं पाहिजे? हिंदू समाज, बौद्ध समाज, इस्लाम समाज, शीख समाज, ख्रिश्चन समाज
जैन समाज या सर्व समाजाने धार्मिक अहंता, धार्मिक आपल्या अस्मिता कमी कराव्यात आणि सेक्युलर भूमिकेनं जगावं. जगा आणि जगू द्या हा जो महावीराचा सिद्धांत आहे तो संविधानामध्ये बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे. जगण्याची आणि जगवण्याची दोघांची समंजसपणाची भूमिका ही संबंध संविधानानं स्वीकारतं आणि भारतीयांना तशीच ती सवय लावतं, ती शपथ घ्यायला लावतं. आपण सगळ्या रेकॉर्डिंगचं गाणं, मी संविधानाचं पूर्ण गाणं एका चालीवरती, विशिष्ट रिदमवरती, ताल आणि सुरामध्ये मी पहिल्यांदा या ठिकाणी या बौद्ध विहारमध्ये ते गाणं ऐकलं. मला खूप ऊर भरून आला. संविधानाचं गाणं कुठेच ऐकलं नाही मी. या ठिकाणी आपण सर्व अत्यंत भाग्यवान आहात, अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचे शिलेदार आहात की संविधानाचं हे संबंध गीत आपण सादर करतात. भारतीय संविधान हे कुण्या देवाला अर्पण केलेलं नाही, धर्माला अर्पण केलेलं नाही, कुण्या देशाला सुद्धा अर्पण केलेलं नाही. आपणच आपल्याप्रती 40 कोटी जनता त्यावेळेशी, आजचे 140 कोटी अशा सर्व जनतेला अर्पण केलेलं संविधान म्हणजे बाबासाहेबांचं संविधान. म्हणजे हे 140 कोटी लोकांच्या भावभावना आणि त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब त्या संविधानामध्ये आहे. ते संविधान मूलतः समाजवादी आहे. मागेल त्याला काम आणि कामाप्रमाणे दाम म्हणजे समाजवाद. अशा प्रकारची ही समाजवादी भूमिका ही विवेकानंदानं सुद्धा समाजवादी भूमिका घेतली. गांधीचा समाजवाद गांधीयन आहे. SM जोशी आणि लोहियांचा समाजवाद आहे. बाबासाहेबांचा समाजवाद आहे. सर्व समाजवादी विचाराच्या या संबंध पर्वाना आणि या सर्व समूहांना जोडणारी अशा प्रकारची एक भूमिका संविधानाच्या संदर्भातली आहे. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष संविधान आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म सगळे समान असल्याची भूमिका. धर्म आज समान आहेत, पण धर्माची अहंता कमी करत करत नंतर निधर्मी अशा प्रकारची सेक्युलरिझमच्या स्टेजेस आहेत. एकाच शब्दाच्या 3-4 अर्थ नाहीत. धर्मनिरपेक्षता, धर्मविरोध, निधर्मी धर्म आणि सर्वधर्म समभाव हे एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ नव्हेत. या सेक्युलरिझमच्या अवस्था आहेत. सुरुवातीला सर्वधर्म समभाव, नंतर धर्माचा विरोध, नंतर निधर्मी, नंतर सेक्युलर भूमिका आणि धर्माचा विलय आणि मग इहवाद जो बुद्धाला मान्य आहे त्या इहवादापर्यंत सेक्युलरिझमची संबंध ही लिंक जाते. आणि या अर्थानं सेक्युलरची भूमिका संविधानानं स्वीकारली आहे. आणि म्हणून 40 कोटी लोकांच्या त्यावेळेस निर्माण केलेले संविधान 140 कोटी लोकांच्या आज आशा आकांक्षेचं प्रतिबिंब त्याच्यात पडलेलं आहे. बहुसंख्य हिंदू धर्म, जवळजवळ 20-22 कोटीचा इस्लाम, 2-4 कोटीचा ख्रिश्चन, 14-15 कोटीचे बुद्ध आणि 1-2 कोटीचे जैन अशा या लोकसंख्येच्या समुदायांना भारताच्या नकाशामध्ये एकत्र राहायचं आहे. फक्त एकत्र राहायचं नाही, एकात्म होऊन राहायचं आहे. एकात्म कसं राहायचं आता हा प्रश्न आहे, मोठा आहे. एक तर गळ्यात गळा घालून राहावं लागेल, नाहीतर गळे कापून राहावं लागेल. गळे कापायची परवानगी संविधान देत नाही, बुद्ध धम्म देत नाही. आणि म्हणून संविधानात्मक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा अहिंसक विचार आहे. जी आपल्या महावीराची विचार आहे, गांधीची अहिंसा आहे, बुद्धाची अहिंसा आहे. अशा प्रकारच्या अहिंसात्मक मार्गानं या देशामध्ये संविधानाची रुजवात होते आहे. आणि म्हणून या संबंध संविधानाचं मूल्य आणि महत्त्व समजून घेत असताना आता आपल्याला आक्रमक हिंदू धर्म निर्माण झालेला आहे, नव हिंदुत्व आता निर्माण झालेलं आहे. अशा काळामध्ये आपण कशा पद्धतीने त्याला प्रतिकार करणार, आक्रमक हिंदुत्ववादाला कसं तोंड देणार, एका छोट्या धर्मसंख्येनं मोठ्या आक्रमक अशा प्रकारच्या लोकसंख्येला कसं तोंड द्यायचं हा तो महत्त्वाचा प्रश्न आहे. धर्म विसरून वागायचं म्हणलं तर मग ते गुंडाळून ठेवतील. बहुसंख्याक धर्म, मोठा धर्म हा छोट्या धर्माला गिळून टाकतो, संपवून टाकतो. आपलं अस्तित्व तर कायम ठेवायचं आहे, कारण आपला धम्म हा शांततावादी आहे, मानवतावादी आहे, पवित्र धम्म आहे, करुणावादी आहे, पंचशीलाला महत्त्व देतो. आणि म्हणून बुद्धिझम हा शिल्लक राहिलाच पाहिजे. बहुसंख्य अशा प्रकारच्या हिंदूंना
तोंड कसं द्यायचं. पण बहुसंख्य अशा प्रकारच्या हिंदूंना तोंड देताना आपणही आक्रमक व्हावं असं बुद्धांना किंवा संविधानाला वाटत नाही. कोणत्याही धर्मानं आक्रमकता सोडली पाहिजे. या भूमिकेतून धर्माची भूमिका ही अत्यंत मवाळ असावी. धर्म हे उपासनेचं, प्रत्येकाच्या श्रद्धेचं ते साधन आहे. म्हणून आक्रमकतेला समंजसपणानं, शांतपणानं समजून घेऊन आणि समजावून सांगून आपण जगलं पाहिजे. मग इस्लाम आणि बौद्ध आणि ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू हे आडबे उभे जे संघर्ष आहेत आणि विसंवादाचे जे संदर्भ आहेत, यासाठी पहिलं बुद्ध विहारामध्ये जाऊन आपापली संघटना करणं, शांततेचा मार्ग अधोरेखित करणं, करुणा आणि शीलाची संबंध शिकवण देणं आणि शिकवण घेणं. पण बौद्धापुरती ही शिकवण मर्यादित ठेवून चालणार नाही. पंचशील आणि संबंध बुद्धाची धर्माची शिकवण चोरी करू नये, व्यभिचार करू नये, दारू पिऊ नये ही शिकवण तर सगळ्या समाजाला पाहिजे आहे. फक्त बौद्ध धर्माची लोक शीलवंत राहून चालणार नाही. हिंदूंनी चोरी करता कामा नये, मुसलमानांनी व्यभिचार करता कामा नये. म्हणून सगळ्या भारतीयांना संविधान साक्षरता करण्याची गरज आहे. बौद्ध धर्म ते स्वीकारणार नाहीत म्हणून त्यांना शिकवायला जायची गरज नाही. पण संविधानाच्या बाबतीमध्ये प्रत्येक धर्माचा माणूस टच्ची आहे, संविधानाबद्दल आदर आहे. पण मला तर आज चित्र महाराष्ट्रात आणि देशात असं दिसतं फक्त आंबेडकरी चळवळच संविधानाशी अधिक इमानदार आहे. बाकीचे सगळे लोक तितके इमानदार मला दिसत नाहीत. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, तिथल्या मशिदीमध्ये, मंदिरामध्ये कुठेही संविधान शिकवलं जात नाही, संविधानाचं वाटप केलं जात नाही. ही संविधानाशी बेईमानी, जे राष्ट्राशी बेईमानी आहे, या तिरंगा झेंड्याशी बेईमानी आहे. ही बेईमानी दुसऱ्या धर्माला परवडणार नाही. आणि म्हणून सर्व धर्माचं प्रबोधन करणं, जागरण करणं हे आज आवश्यक आहे. आपण सर्व कलमांचा अर्थ तर समजून घेतलाच पाहिजे, कारण त्या कलमाशी शिक्षा जोडलेली आहे. आणि शिक्षा जर होऊ द्यायची नसेल, बिना गुन्हेगारीचा समाज निर्माण करायचा असेल तर पंचशीलाचं तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे. पंचशील अंतर्गत देशीय आशयासाठी महत्त्वाचं आहेच, पण बाहेरच्या देशासाठी सुद्धा पंचशील शांततेनं जगणं, जगा आणि जगू द्या म्हणणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून महावीर आणि बुद्ध याची बेरीज व्हायला पाहिजे. हे अवैदिक पंथ असले तरी या महान अशा प्रकारच्या तत्ववेत्यांनी त्या सगळ्यांची बेरीज बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली आहे. बाबासाहेबांना हिंदू धर्म मान्य नव्हता आणि म्हणून बुद्धांना त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. ते धर्मांतर आवश्यकच होतं. ते तर जनावराची दुःख कोण पोसत बसेल, जनावरासारखं जगणं कोण कसं पसंत करेल. हाडामासाचा माणूस, तो माणूस असताना त्याला पाणी वरून वाढायचे, त्याला विटाळ मानायचे, सावलीला विटाळ मानायचे, गळ्यामध्ये मडकं बांधायचे, विशीमध्ये यायची बंधन असायचं. सकाळ संध्याकाळपर्यंत विशीची दारं बंद व्हायची, ज्ञानाची दारं बंद, भाकरीची दारं बंद, माणूस म्हणून जगण्याची दारं बंद, त्याला अलंकार घालायला बंदी, त्याला नवे कपडे घालायला बंदी. हा कुठला, ही का संस्कृती असते का? ही अशी विकृती पोसणारी संस्कृती, धर्माच्या नावावर अधर्माची पेरणी हजारो वर्षापासून चालत आली. कुत्र्या मांजराला चांदीच्या वाटीत दूध पाजणारा हिंदू धर्म, हा हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेचे कसे गोडवे गातो मला अजूनही कळत नाही. हिंदूच्या स्त्रियावरती प्रचंड बंधनं घातली, मनुस्मृतीची बंधनं आज आपल्याला पुन्हा सांगायची मी गरज नाही, ती आपल्याला पूर्ण माहीत आहेत. मनुस्मृती का जाळली, त्याची कारणं कोणती? स्त्री आणि शूद्रांना कमी लेखणारी मनुस्मृती, अन्याय करणारी मनुस्मृती, ती जाळणं आवश्यकच होतं. नाहीतर पुस्तकाचा प्रेमी असणारा, ग्रंथप्रेमी असणारे बाबासाहेब मनुस्मृती कशी जाळतील? ती अज्ञानाची स्मृती आहे, ती बेकायदा स्मृती आहे. आणि म्हणून मानवतेचा कायदा लागण्याच्या दृष्टीनं, नैसर्गिक अधिकार प्रत्येकाचे मिळण्याच्या दृष्टीनं बाबासाहेबांनी ही नवीन संविधान अशा प्रकारची आपल्याला दिली की ज्या संविधानामध्ये सगळ्यांच्या आशा आकांक्षा फलद्रूप होतात. आणि म्हणून बाबासाहेबांची ही कृती प्रत्येक भारतीयानं आपल्या कपाळाला त्यांचं बाबासाहेबांचं पाय लावून आयुष्यभर जगावं अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची कामगिरी बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांचं हे संविधानात्मक कर्तृत्व, हे संविधान समाजवादी आहे,
सेक्युलर आहे आणि म्हणूनच ते संबंध जगाला व्यापणार आहे. ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये जो विश्वात्मकता आहे, विश्वात्मक जाणीव आहे, ज्याचा विचार ज्ञानेश्वराने पेरला, संबंध विश्वचे माझे घर म्हणणारा संबंध संत साहित्य बाबासाहेबांनी त्यांच्या बहिष्कृत भारतामध्ये ज्ञानेश्वराची उभी छापली आहे. तुकारामाचे अभंग छापलेले आहेत, कबीराचा त्यांनी संदर्भ घेतला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या संतांची आणि बाबासाहेबांची नाळ जुळलेली होती. ते अनेकांचा, रानड्यांचा त्यांनी गौरव केला पुण्यामध्ये भाषणं देऊन. त्यांना ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण चुकीचा वाटतो, ब्राह्मणी व्यवस्था त्यांना चुकीची वाटते. फुल्यांनी चुकीची ठरवली, बाबासाहेब चुकीची ठरवलं, पण ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आमचा मित्र असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला ज्यावेळेस जेधे आणि जवळकर या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी बाबासाहेबांना अट घातली की तुम्ही एकही ब्राह्मण घेऊ नका, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, बाबासाहेबांनी नम्रपणे पण ठामपणे सांगितलं की ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आमचा मित्र आहे. म्हणून सुरबाराना टिप्पणीस ब्राह्मणग्रस्त त्यांच्या सोबतीला आहेत. म्हणून अत्रे त्यांच्याबरोबर याला अनेक सहस्रबुद्धे त्यांच्या संबंध, अनेक त्यांचे शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये अत्र्यांनी त्यांचं चित्र्यांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. अनेक ब्राह्मण सहकारी होते. बी चिटणीस हे शेवटचे CKP ब्राह्मण ते त्यांच्यासोबत होते. जे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण हा जसा विरोधक आहे तसा ब्राह्मण्यग्रस्त मराठा हाही बाबासाहेबांनी नाकारला. ब्राह्मण्यग्रस्त दलित हा सुद्धा बाबासाहेबांनी नाकारला. ही बाबासाहेबांची ब्राह्मण्याची जी कल्पना आहे ती भयंकर अत्यंत महत्त्वाची वाटते मला. आणि म्हणून दलितामध्येही ब्राह्मण असू शकतो, मराठ्यामध्ये बहुजनामध्ये सुद्धा ब्राह्मण्य असू शकतं आणि ब्राह्मणामध्ये तर असतंच असतं. ते वजा करून जे पुरतात ते निखळ माणूस पण ते बाबा स्वीकारतात. आणि या निखळ माणसांचा समाज संस्कृती त्यांना बाबासाहेबांना या देशात निर्माण करायची होती आणि या देशासारखेच संबंध विश्व निर्माण व्हावं म्हणून बाबासाहेब रानड्यांचा गौरव करतात. बाबासाहेब गोपाळ हरी देशमुख या ब्राह्मण लेखकाचे शतपत्र छापतात त्यांच्या ह्याच्यामध्ये मासिकामध्ये. बाबासाहेबांनी अनेक लोकांशी संवाद केला आहे. RPIच्या आराखडा तयार करताना SM जोशीला बाबासाहेबांनी पत्र लिहिलेलं आहे. नंतर मृत्यू झाला लगेच. SM जोशी त्यांच्या पक्षात यावेत अशी त्यांची इच्छा होती. जे बाबासाहेब जातीच्या संदर्भात असं सोळेओळपणा करत नाहीत, निखळ माणूस पण हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आणि बाबासाहेबांना एका जातीमध्ये एका धर्मामध्ये बसवणं हे योग्य नाही. संविधानात्मक बाबासाहेब हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि या बाबासाहेबांना त्यांचा जय जयकार करण्यामध्ये कुण्याही माणसाला काही लाज वाटण्याचं कारण नाही, उलट तो अभिमानाचा विषय वाटला पाहिजे. अशा बाबासाहेबांच्या संदर्भात सामाजिक क्रांतीवरती लाखो पुस्तकं आले. त्यांच्या समाज क्रांतिकारक बाबासाहेब, सामाजिक जाणीवा निर्माण करणारे बाबासाहेब, त्यांच्या धर्मांतराच्या संदर्भातले बाबासाहेब, महाड सत्याग्रहावरती अनेक पुस्तकं आली. पण बाबासाहेबांचं हे रूप जे आहे ते जलनीती ते बाबासाहेबांची कशी होती, त्या जलनीतीवरती शेतकरी सगळा उभा राहतो. अनेक धरणांची निर्मिती त्यांनी बाबासाहेबांनी कागदोपत्री तयार केलेली आहे. भाकरा नानगलच्या धरणाची मुळं ही बाबासाहेबांच्या त्या आराखड्यामध्ये आहेत. आणि म्हणून ही अत्यंत जल आयोगाचे प्रमुख असताना बाबासाहेबांनी संबंध भारताच्या नदीजोड प्रकल्पाचा विचार केलेला आहे. हे बाबासाहेब दुर्लक्षित आजही आहेत. सर्व लोकांपर्यंत बाबासाहेब पोहोचले नाहीत. सुखदेव थोरातांनी इंग्रजीमध्ये लिहिलं बाबासाहेबांची जलनीती आणि नंतर हा पट्टा एक निघाला आंबेडकरी चळवळीतला एकमेव डॉक्टर DT गायकवाड की त्यांनी मराठीमध्ये पुस्तक आणली. बरोबर 5-6 पुस्तकं मी पहिले ते वाचलेत आणि आता हे पुस्तक नवीन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जल संसनातील बीज भाषणे हे अत्यंत मूलभूत असा प्रकार. याला जात नसते. आता पाण्याला कुठं जात आहे, सवर्ण माणसाला जात आहे, तो सवर्ण म्हणतो, दलित म्हणतो, कुणबी म्हणतो, ब्राह्मण म्हणतो, धनगर म्हणतो, माळी म्हणतो. पण पाणी असं ब्राह्मणाचं वेगळं धनगराचं वेगळं असं नसतं आणि ते शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. पाण्याचं दुर्भिक्ष आज कुठले 3रं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल म्हणतात. बाटलीवर पाण्यासाठी मारामाऱ्या होतील. त्या पाण्याचं नियोजन
संबंध वर्षामध्ये जे पाणी पडतं पावसाचं ते समुद्राला निघून जातं, ते साठवून त्याचं जलसिंचन तयार करणं आणि ते संबंध शेतीला उपयोगात आणणं, प्यायला पाणी निर्माण करणं. अनेक गावं भुकेजलेली आहेत, तहानलेली आहेत. या तहानलेल्या गावांना पाणी देण्याचं काम या बाबासाहेबांच्या विचारातून घडतं. बाबासाहेबांची समाजक्रांती, बाबासाहेबांची धम्मक्रांती जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची बाबासाहेबांची जलक्रांती आहे. आणि हा विचार या पुस्तकात आमच्या मित्रांनी गायकवाडांनी मांडलेला आहे. मित्र हो, बाबासाहेबांचे 3 गुरु महात्मा फुले, कबीर आणि शाहू महाराज, बुद्ध, या संबंध बुद्धाच्या पातळीवरती विचार करताना बाबासाहेबांच्या अगोदर महात्मा फुले आहेत. महात्मा फुलेंनी सामाजिक क्रांती नक्की केली. 2000 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्राह्मणशाहीला चॅलेंज देणारा पहिला माणूस म्हणजे बहुजन समाजातला, माळी समाजातला पहिला माणूस महात्मा फुले आहेत. दीनदलितांचे प्रश्न सोडवणं, शाळा काढणं, त्यांच्या अन्याय त्यांचा दूर करणं, ब्राह्मणाचं कसब लिहणं, त्याने गुलामगिरीचा संबंध पर्दाफाश करणं, ब्राह्मणशाहीचे संबंध गौड बेंगाल शोधून काढणं, त्याचा पंचनामा करणं, हे संबंध महात्मा फुल्यांनी केलं. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. हा धर्म फुल्यांनी स्थापन केला. ते हिंदू धर्मापासून बाजूला निघालेत, त्याने धर्मांतर केलेले पण धर्म स्थापन केला. हा सार्वजनिक सत्यधर्माचा मुख्य निर्मिक हा त्याचा हेतू आहे, निर्मिक त्याचा मूळ आहे आणि तोच बाबासाहेबांना जड जातो आहे. बाबासाहेबांनी फुल्यांना गुरु मानलं पण त्यांचा निर्मिक स्वीकारला नाही, कारण निर्मिक म्हणजे देवच, ईश्वर. आणि 33 कोटी देव होते त्या हिंदू धर्मामध्ये. एकही देव माईचा लाल आला नाही दलितांच्या डोळ्यातलं पाणी पुसायला. तू उपाशी आहेस का, तू ताणलेला आहेस का, तुझ्या अंगावर कपडे नाहीत, तू 12 महिने बाहेर राहतोस, तुला काही दुखलं खुपलं का, हे म्हणण्यासाठी एकाही देवानं चौकशी केली नाही. अशा प्रकारचे निर्दय जर देव असतील तर 33 कोटी देवांच्या पेक्षा या देवाच्या कल्पनेकडे बाबासाहेब कशाला जातील. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे वर्तुळ भेदलं, ईश्वर या कल्पनेचं वर्तुळ भेदून टाकलं आणि मग बाबासाहेब बुद्धाला शरण गेले. कारण बुद्ध कुणालाही शरण जा म्हणून सांगत नाही. बुद्ध बुद्धिवादी म्हणून बुद्धाला बाबासाहेब शरण गेले आणि या बुद्ध धम्माचा त्यांनी स्वीकार केला. धम्माचा स्वीकार केला पण गुरु म्हणून कबीराला त्यांनी मान्यता दिली. दुसरी गोष्ट बुद्धाला त्यांनी मान्यता दिली. आता गायकवाडांनी हा प्रश्न हे केला आहे. दत्तात्रय गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु संत कबीर, गुरु संत कबीर आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण कबीर हा बुद्धाच्या प्रकाशात काही भूमिका मांडतो का? आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर आणि कबीर याच्यात काही साम्य दिसतं का? बुद्ध आणि आंबेडकरामध्ये, बुद्ध आणि कबीरामध्ये काही साम्य दिसतं का? याच्यामध्ये अत्यंत मूलभूत साम्य, साधर्म्याच्या जागा डॉक्टर गायकवाडांनी या पुस्तकात सप्रमाण नोंदलेले आहेत. त्याचा निष्कर्ष मात्र कुणाला पटेल किंवा कुणाला न पटेल. कबीर हा बुद्धवादीच होता असा निष्कर्ष जर काढलेला याच्यामध्ये आहे, तो सगळ्यांना पटेल असं मला वाटत नाही. कारण मूळ हिंदी बेल्टमधला हा कबीर आहे. तो देव मानत नाही, म्हणजे देव मानतो तो पण निर्गुण निराकार मानतो. तो राम मानतो पण अयोध्येतला राम मानत नाही, अयोध्येचा राम तो त्याला मान्य नाही. निर्गुण निराकार अशा प्रकार सगुण देवाची तो भक्ती करत नाही, पण ईश्वरी ही संकल्पना कबीर मानतो. आणि या मुद्द्यावरती बुद्धाचं आणि कबीराचं जमत नाही आणि बाबासाहेब आणि कबीर एकत्र येऊ शकत नाही. हा एवढा मतभेद सोडून अनेकांनी अनेक प्रकारचा कबीर उभा केलेला आहे. बाळासाहेब सोरडे तुमच्याकडे भाषण दिलेलं आहे, त्यांनी याच धर्तीवरती कबीर मांडण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमध्ये कबीराचे दोहे आलेले आहेत आणि अनेक प्रकारचे आता ते आपण हे संदर्भ लक्षात घ्या. मला हे पुस्तक का आवडलं, आपल्या डी.टी. गायकवाडांचा अभ्यास इतका सखोल आहे, त्यांनी रेफरन्स जे दिलेत ते अत्यंत चक्रावून टाकणारे आहेत. लक्ष्मण केदारी आहे, बबन लव्हात्रे, उत्तम कांबळे, माप मगुडकर, नंतर राजवाडे चंद्रावती, धनंजय कीर, मेश्राम,
नंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे बरेच संदर्भ आहेत। मंगेश पाडगावकरांचा कबीर आहे, कोणी कोणी लिहिलं बघा, रामकिशोर शर्माचा कबीर आहे, हजारी प्रसाद द्विवेदीचा कबीर आहे, दिबा काटे यांचा कबीर आहे, विनिता महाजनी, शैला पेटकर, सुरंजे वाल अशा वेगवेगळ्या लेखकांनी कबीरावर प्रकाश टाकलेला आहे आणि प्रत्येकाने कबीराला खेचून घेतलेलं आपल्याकडे आपल्या भूमिकेतून कबीर। आता हजारी प्रसाद द्विवेदी हा काय बुद्धाच्या प्रकाशात कबीर पाहणार का? नाही, तो वेगळ्या पद्धतीनं पाहणार आणि म्हणून गायकवाडांचा प्रयत्न बुद्धाच्या प्रकाशात कबीराला प्रोजेक्ट करण्याचा आहे। ओशो रजनीशांनी सुद्धा कबीरावर लिहिलेलं आहे। त्याचबरोबर काही इंग्रजी सुद्धा संदर्भ दिलेले आहेत। शंकरराव कबीर कप्पेगिरी हा लिंगायत समाजाचा माणूस आहे, बसवेश्वराला ते सोडू शकत नाहीत आणि बसवेश्वर देव मानतो आणि कबीर ईश्वर मानतो, तो लिंगातला देव मानतात आणि हे कबीर लिंग वगैरे काही नाही। प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक पंथातल्या लेखकांनी वेगवेगळ्या अँगलमध्ये कबीराची मांडणी केली आहे। आमच्या डॉक्टर गायकवाडांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं या पुस्तकाची पेरणी केलेली आहे। मित्रहो, कबीराचे दोहे काही फार महत्त्वाचे आहेत। डॉक्टर गायकवाडांनी 178 दोहे दिलेले आहेत। अत्यंत सिलेक्टेड महत्त्वाचा भाग आहे, ते दोह्यासाठी तरी आपण पुस्तक वाचावं आणि तुलना करावी जरूर। साधर्म्य बुद्धामध्ये आणि कबीरामध्ये आहे, बाबासाहेब आंबेडकर आणि कबीरामध्ये साधर्म्य आहे। साधर्म्याच्या जागा शोध, तुकाराम आणि कबीर साधर्म्याच्या जागा आहेत, बाबासाहेब आणि कबीर जागा आहेत। नाम आहे धर्मी नाही अधर्मी, मी धर्मी नाही ना अधर्मी नाही। कबीर असा आहे गमतीचा, आता मग कसं म्हणणार, तो धर्मी नाही ना अधर्मी मग धम्म आपण कसं सोडायला तयार आहोत का आपण? कबीर म्हणतो। नंतर अंधसो दर्पण वेद पुराण, म्हणजे आंधळ्या लोकाला आरसा दाखवल्यासारखा आहे, हे वेद आणि पुराण हे काही कामाचे नाही असं म्हणतो कबीर। तो हिंदूही नाही मुसलमानही नाही आणि दोघं भांडत होते मेल्यावर, जिवंतपणी दोघांनी छळलं, हिंदूंनी कबीराला छळलं, मुसलमानाने छळलं। ते जुलाहा जातीतले, ते विणकर जातीतले जन्माला आले होते, त्यांची आई काहीतरी मुसलमान होती आणि वडील काहीतरी वेगळे होते। त्याच्या धर्माबद्दलचा काही वाद आहे, लग्नाबद्दल वाद आहेत, मुलाबद्दल वाद आहेत, पत्नीबद्दल वाद आहेत आणि मृत्यूबद्दलही वाद आहेत। झोपडीमध्ये काहीतरी फुलं निघाली तिथे कबीर झाला, ह्याला काही अर्थ नाही। 3 थिअरी वेगवेगळे आहेत, ते सगळं सत्य मानायची गरज नाही। त्याचे दोहे मात्र अगदी फर्स्ट क्लास आहे। जात ना पूछो साधू की पूछ ले ज्ञान, साधूची जात विचारू नका, त्याचं ज्ञान विचारा। हा कबीर सत्यवादी कबीर आहे, निर्गुण निराकारवादी कबीर आहे। कल कहे सो आज कर, आज करे तो अब, पल में परले होगी बहुरी करेगा कब। जर दगडामध्ये देव असेल तर मी तर डोंगर पूजेन। किती टिंगल टवाळी करतो तो, किती उपरोधिक बोलतो। कबीर असा क्रांतिकारक आहे आणि म्हणून उत्तर भारतातल्या हिंदी बेल्टमध्ये या कवीचं भयंकर महत्त्व आहे। संत मेरेच्या अभंगामध्ये नामदेवावरती, मराठीतला नामदेव उत्तर भारतात गेला, त्याच्यावर कबीराचा प्रभाव आहे। अनेक कवीच्या लोकांवरती हा कबीराचा प्रभाव आहे आणि म्हणून मीरा नामदेव याच्यावरती प्रभाव आहे। रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमध्ये सुद्धा त्याचे दोहे आहेत। पाडगावकर, हजारी प्रसाद द्विवेदी, नंतर अग्रवाल, प्रभाकर माचवे, विनिता महाजनी, रजनीश, शंकर आप्पेगिरी अशा अनेक लेखकांनी कबीर जेवढं बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलं आहे तेवढंच कबीरावर सुद्धा लिहिलेलं आहे। इतका मोठा पॉप्युलर अशा प्रकारचा कबीर आहे आणि तो कुठला याचा की त्याचा कोणाचाच नाही। तो हिंदू नाही ना धड मुस्लिम नाही, तो सत्यनिष्ठ आहे। बाबासाहेब सत्यवादी आहेत, बाबासाहेब संविधानवादी आहेत। अशा संविधानात्मक कर्तृत्व सिद्ध केलेल्या एका भारताची, नव्या देशाची, बलाढ्य राष्ट्राची राज्यघटना लिहून संबंध त्याला नव दिशा देण्याचं काम करणाऱ्या अत्यंत पुण्यशील बाबासाहेबांना अभिवादन करत असताना मला सार्थ अभिमान वाटतो। बाबासाहेब माझे वाटतात मला, कारण बाबासाहेबांमुळे हा देश एक राहिलेला आहे।
एकात्म राहिलेलं आहे आणि पाकिस्तान शेजारचं मुस्लिम राष्ट्र आहे, तिथे इस्लामिक घटना निर्माण झाली, बॅरिस्टर जिनाने निर्माण केली. एका धार्मिक राष्ट्र झालं तर ते टिकत नाही, तिथं बोऱ्या वाजला, दिवाळं निघालं पाकिस्तानचं. आपली लोकशाही अजूनही टिकून आहे, त्या लोकशाहीला धोके निर्माण झाले. नवीन भगवा त्याला धोका निर्माण झाला. भगवा रंगाचं सबंध गडद करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण या प्रयत्नातसुद्धा मूळ संविधान हलणार नाही, मूळ संविधानाचा गाभा हलणार नाही. आपल्यासारखे जाणकार जर लोक, जागरूक लोक जर समर्थपणे उभे राहिले तर मला वाटतं की या देशाच्या सार्वभौमत्वाला, तिरंगा झेंड्याला आणि संविधानाला थोडीही चिंता करण्याचं कारण नाही. आपल्यासारख्या अनेक जाणकार लोकांनी, जागरूक लोकांनी संविधानाचं पावित्र्य जपलं, संविधानाचा जागर 4 वर्ष केला. तुम्हा सर्वांना मी वंदन करतो आणि माझं भाषण संपवतो.